गीतेशने आत्ता म्हटल्याप्रमाणे या पुस्तकाची पाठराखण ज्येष्ठ विज्ञान लेखक आणि वेगवेगळ्या भूमिकांमधून जे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहेत त्या डॉक्टर बाळ फोंडके यांनी केलेली आहे. बाळ फोंडके हे नाव विज्ञानाशीच एवढं निगडीत आहे, पण त्यांनी केलेली याची पाठराखण आपण ऐकूया आणि ती आपल्याला वाचन करून ऐकवणार आहेत संगीता धनकुटे. मी त्यांना विनंती करते की त्यांनी या पुस्तकाचं जे ब्लर्ब आहे, म्हणजे पाठीमागे लिहिलेली ही पाठराखण त्यांनी केलेली, ती आपल्याला त्यांनी ऐकवावी. क्षितिज देसाई यांच्या विज्ञान कथा संग्रहाची ज्येष्ठ शास्त्रज्ञ विज्ञान लेखक डॉक्टर बाळ फोंडके सरांनी केलेली पाठराखण अभिवाचनाच्या माध्यमातून मी आपणासमोर सादर करते. क्षितिज देसाई यांच्या शीतपेटीतून जेव्हा जाग येते या कथासंग्रहातील कथा आपल्याला एका अद्भुत रम्य दुनियेची सफर घडवून आणतात. अनामिक भविष्यातील त्या काळात माणसानं अंतराळात मुक्त विहार करण्याचं कौशल्य साध्य केलं आहे. त्याच्या मदतीनं त्यानं परग्रहावर वसाहती स्थापन केल्या आहेत. धरतीपासून तिथपर्यंतचा पल्ला कमीत कमी वेळात गाठण्यासाठीच्या वेगवान वाहतूक यंत्रणेची स्थापना केली आहे. व्यक्तींमधील संपर्कांसाठी भाषेच्या किंवा मोबाईलसारख्या यंत्रांच्या माध्यमाची गरज उरलेली नाही. मेंदूंची थेट जोडणी आणि तीही कोणत्याही तारांचा किंवा अशाच साधनांचा वापर न करता विचारांचं आदानप्रदान करत आहे. आहारासाठी अनोख्या पोषण व्यवस्थेची रुजवात केलेली आहे. आपलं तारुण्य राखून भविष्यात प्रवेश करण्यासाठी शीतपेटीची हायबरनेशनची सोयही झालेली आहे. आपल्याला हव्या त्या काळासाठी त्यात स्वतःला गोठवून घेऊन परत जागं करणं शक्य झालं आहे. यंत्रमानव म्हणजे रोबो सर्व सेवांसाठी तत्पर आहेत. मानव आणि यंत्रमानव एकमेकांबरोबर गुण्यागोविंदानं नांदत आहेत. त्यांचं सहजीवन बहरलेलं आहे. विज्ञान तंत्रज्ञानातील विस्मयकारक प्रगतीनं साकारलेल्या या अनोख्या दुनियेत निसर्गानं त्याच्यावर लादलेल्या यच्चयावत शारीरिक आणि भौतिक मर्यादा माणसानं केव्हाच झुगारून दिल्या आहेत. सुखसोयींची परमावधी गाठलेली आहे, पण माणसातील हीन प्रवृत्तीवर मात करणं मात्र त्याला शक्य झालेलं नाही. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षड्रिपूंच्या त्याच्यावरच्या विळख्यातून सुटका करून घेण्यात तो अपयशीच ठरलेला आहे. आणि त्यामुळंच याही दुनियेत चोऱ्या होतात, पण संपत्तीच्या किंवा दागदागिन्यांच्या नाही, तर संगणकीय कोडच्या. फसवणूक होते, पण तिचं स्वरूप वेगळं आहे. तरीही त्या आहेत चोऱ्याच. चोरून मारून इथंही अनाधिकृत कालप्रवास होतो, तेही घुसखोरीही होते. याही दुनियेत खंडणीसाठी अपहरण होतं, पण ते माणसांचं नसून यंत्रमानवांचं होतं, आणि तेही घाऊक पद्धतीनं. खंडणी रोख पैशाच्या रूपात नाही, तर क्रेडिट कॉईन्सच्या रूपात मागितली आहे. आतंकवाद अजूनही बोकाळलेलाच आहे, पण अतिरेकी बाहेरून येत नाहीत. सुरक्षा यंत्रणेतील कोणाच्या तरी संगणकीय जुळ्याच्या रूपात घरभेदी बनून हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. अर्थात सुरक्षा यंत्रणाही नवनवीन तंत्रज्ञानाच्या मदतीनं त्यांना शोधून काढतातच. या काल्पनिक दुनियेचा क्षितिज देसाई यांनी सादर केलेला हा देखावा त्यांच्या चित्रदर्शी शैलीपायी वास्तवच वाटायला लागतो. पण त्यानं स्तिमित करता करता ते माणसामधल्या सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्तींमधील चिरंतन झगड्याची जाणीव करून देत आपल्याला विचार करायला भाग पाडतात, अंतर्मुख करतात. डॉक्टर बाळ फोंडके. धन्यवाद. ही पाठराखण नुसती असली तरीसुद्धा याच्यामधनं आपल्याला थोडासा अंदाज आलेला आहे की आपल्याला या पुस्तकामध्ये काय वाचायला मिळणार आहे. खरोखरच येत्या काळामध्ये श्रीमंतीच्या व्याख्या बदलल्या, तशा व्यवहारासाठी लागणाऱ्या करन्सी किंवा ज्या गोष्टीला आपण खजिना म्हणू त्या खजिन्याच्या व्याख्यासुद्धा बदलणार आहेत. आणि या पाठराखण म्हणजे त्यांनी ही लिहिलेली जी छोटीशी झलक आहे, त्या पाठराखणीच्या माध्यमातून जी झलक आपल्याला मिळाली आहे तीच इतकी उत्कंठा वाढवणारी आहे की मला वाटतं पुस्तकाच्या मध्ये याच्यापेक्षा आपल्याला नक्कीच काहीतरी अजून दर्जेदार वाचायला मिळेल असा आपल्याला विश्वास आहे.
संगीता धनकुटे मॅडमना त्या मोहविद्यालयामध्ये क्रीडा शिक्षक म्हणून काम करतात. त्यांनी ब्लरचं वाचन आपल्यासाठी केलेलं आहे. तर मी क्षितिजला विनंती करते की त्यांनासुद्धा आपण एक छोटीशी भेटवस्तू देऊया.